नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे नारळी पौर्णिमा, तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आता संध्याकाळचे जवळपास 6 वाजून गेले आणि मी व्हिडिओला आता सुरुवात केली कारण दिवसभर थोडंसं सण वगैरे असेल तर आपण डीप क्लिनिंग वगैरे करतो, तसंच मी देखील केलं आणि त्यामुळेच मला मग बऱ्यापैकी कामांना देखील लेट झालं होतं, त्यामुळे मग मी व्हिडिओला आता सुरुवात केलेली आहे। तर छान असं बेडशीट वगैरे सर्व चेंज करून घेतले, अगदी छान असं क्लीन करून घेतलंय घर आणि मी संध्याकाळच्या वेळेस बनवायला लागलेली आहे गुलाबजामुन। तर इथं ताटामध्ये मी प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे चितळेचं। 400 ग्रॅमचं पॅकेट होतं, त्यातलं मी साधारणतः 200 ग्रॅम घेतलं असेल। आता मी छान असं मळून घेते आणि अगदी मस्त असे रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन बनवणार आहे। तसं तर हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी म्हणजे काल वगैरेच यायला हवी होती, परंतु मला काही म्हणजे तेवढं शक्य झालं नाही, त्यामुळे मग मी आत्ता बनवते आणि व्हिडिओ मी संध्याकाळी लगेचच अपलोड करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथं ताटामध्ये प्रीमिक्स काढून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं दूध टाकून छान असा ह्याचा गोळा अगदी मऊसूद असा बनवून घ्यायचा आहे। सुरुवातीला थोडंसं पातळ बनवायचं, जेणेकरून ते गुलाबजामुन अगदी सॉफ्ट होतात आणि खायला खूप छान लागतात, एकदम टेस्टी। जेवढा आपण पीठ व्यवस्थित मळू तेवढे छान गुलाबजामुन बनतात। तर या इथं मी दुधाचाच वापर करत आहे। तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर तुम्ही पाणी देखील टाकू शकता, परंतु दूध वापरल्यामुळे त्याची चव आणखीन छान लागते। तर सुरुवातीला जसं लागेल तसं दूध टाकून घ्यायचं, एकदाच टाकायचं नाही, नाहीतर पातळ झालं तर मग खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो। अगदी छान असं मऊसूद करून घ्यायचं, त्याच्यामुळे गुलाबजामुन एकदम रसरसीत होतात आणि जास्तीचं देखील दूध लागत नाही। त्याच्यामुळे मी आता छान असं हे पीठ मळून घेते। इथे तुम्ही पाहू शकता अगदी ताटाला चिकटून बसलंय, परंतु जसं आपण ते व्यवस्थित मळून घेऊ तसं ते ताटाला सोडतं, म्हणजे अगदी तेल वगैरे निघतं आणि छान असे होतं हे। तर आता दूध टाकायची गरज नाही, फक्त मळून घेते, तुम्हाला शेवटी दाखवते। पीठ मळून 10-15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवले, तोपर्यंत म्हटलं पाक बनवून घेऊया। तर इथं मी पाक बनवायला ठेवलाय। तर या वाटीने 1.5 वाटी साखर घेतली आणि पाऊण वाटी पाणी घेतलं, त्यामध्ये 2 इलायची कुटून टाकल्यात आणि 4-5 केशरच्या काड्या देखील टाकून घ्यायच्या आहेत। आणि हा जो पाक आहे तो आपल्याला फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे, एकतारी वगैरे अजिबात बनवायचा नाही, नाहीतर मग ते खूप गोड होतात। जास्त प्रमाणामध्ये गोड झाल्यानंतर आपल्याला ते गुलाबजामुन खावेसे वाटत नाही। तर इथं आता साखर विरघळलेली आहे, तर मी गॅस बंद करून देते आणि झाकण ठेवून हा पाक थोड्या वेळासाठी गरम राहील यासाठी झाकण ठेवायचं। आणि जर थंड झाला तर आपण जेव्हा गुलाबजामुन तळणार आहोत त्यावेळेस थोडासा गरम केला तरी चालतो। तर आता इथं मी गॅस बंद करून दिलेला आहे। तर इथं अगदी सॉफ्ट असा आपला गोळा तयार आहे, तुम्ही पाहू शकता अगदी छान असं तेल देखील सुटलेलं आहे आणि 10 मिनिटांसाठी मी तसंच ठेवलं होतं। तर आता मी याचे छान छान असे छोटे छोटे गोळे बनवून घेते। जास्त मोठे देखील नाही बनवायचे, नाहीतर ते मग फुगून जास्तच मोठे होतात। मीडियम साईज मध्ये बनवून घेते आणि जेवढे आपण म्हणजे जेवढे हे पीठ जास्त दूध टाकून छान असं सॉफ्ट मळून घेऊ तेवढे गुलाबजामुन खायला छान लागतात, कारण ते आतपर्यंत मुरले जातात। आणि जर घट्टसर गोळा मळला तर ते थोडेसे असे कडक लागतात आणि तेवढे खायला म्हणजे छान देखील लागत नाहीत। तर आता छान असे गोळे बनवून घेते। इथं अगदी छान असे मस्त गोळे बनवून घेतलेत आणि ते इतके छान म्हणजे शायनी झालेत, कारण ते मळताना खूप मस्त पीठ झालंय। इथं तूप गरम करण्यासाठी ठेवलंय, थोडंसंच ठेवलंय, कारण गुलाबजामुन थोडेच आहेत, पूर्ण पॅकेट केलं असतं तरी चाललं असतं, परंतु मग नंतर कधीतरी करता येईल। तर जास्त तूप देखील गरम होऊ द्यायचं नाही, म्हणजे मीडियम तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आता मी लगेचच हे गुलाबजामुन सोडून घेणार आहे। अगदी कमी गॅसवरती छान असे आपण तळून घेणार आहोत, कारण जर आपण गॅस फुल केला तर ते पटकन तळले जातात, परंतु आतमधून कच्चे राहू शकतात। यासाठी एक कमी गॅसवरती छान असे तळून घेते। अगदी छान असे गुलाबजामुन तळून झालेत, एक बॅच तर तळलेली आहे। आता याच पद्धतीने सर्व तळून घेते। सर्व गुलाबजामुन तळून घेतलेत आणि इथं काही पाकामध्ये देखील टाकून घेतलेत। पाक थोडासा कोमट पाहिजे, जास्त गरम देखील नाही आणि थंड देखील नाही, अशा स्वरूपाचा असला की छान होतात। आता इथं याच्यामध्ये जरा वेळासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवेल। तर छान असे झालेले आहेत। आता या
संध्याकाळची दिवाबत्ती छान करून घेतलेली आहे आणि आज आहे पौर्णिमा, त्यामुळे मी लावलेला आहे देवासमोर तुपाचा छान असा दिवा. आणि मी आता स्वयंपाक बनवणार आहे, तर ज्वारीच्या भाकरी आणि दोडक्याची भाजी. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं आता दोडक्याची भाजी साध्या सिंपल पद्धतीने बनवायला टाकलेली आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी ज्वारीच्या छान अशा भाकरी बनवल्या. तोपर्यंत मला थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं आहे. तर भाजी होते तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलून घ्यावं. तुम्हाला छान अशी एक न्यूज देणार आहे मी आज आहे 8 ऑगस्ट, नारळी पौर्णिमा. आणि सकाळी मला वाटते 7:30 पावणे 8ला माझे आज 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत स्वरसाई या यूट्यूब चॅनलचे, ज्यावरती मी भजन, अभंग, जी भक्तिगीतं टाकत असते त्या चॅनलचे आज 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. त्यामुळे मला म्हणजे असं इतकं छान वाटतंय आणि म्हणजे आपण जे केलेलं काम आहे त्याचं म्हणजे सक्सेस भेटल्यानंतर जो आनंद आहे तो खरंच खूप वेगळा असतो. आणि तो चॅनल माझ्यासाठी स्पेशल आहे. तसा प्रत्येक चॅनल माझ्यासाठी स्पेशल आहे, परंतु त्या चॅनलने मला खूप काही दिलेलं आहे आणि म्हणजे खूप मला एक प्रेरणा मिळते की जसं की म्हणजे मला आवड आहे भजन वगैरे गाणे गाण्याचा. गाणी गाण्याची सुरुवात म्हणजे मी माझा मुलगा झाल्यानंतर, पिल्लू झाल्यानंतर त्याला झोपवताना मी अंगाई गीत गायचे. तेव्हा हे मला म्हणायचे थोडंसं मोठ्याने तरी म्हणत जा की आम्हाला तरी ऐकायला येईल असं. परंतु ते तसं म्हणल्यानंतर मला म्हणजे असं वेगळंच व्हायचं. मी पुन्हा शांत बसायची, पण एकटी असल्यानंतर छान अंगाई गीत वगैरे गात गात त्याला झोपी लावायची. तर मग ती एक मनामध्ये म्हणजे इच्छाशक्ती असल्यासारखं किंवा मग ती सवय होती की असं काम करताना गुणगुणायचं भजन अभंग. कारण माहेरी तिथं माझ्या माहेरी आमच्या दाराच्या समोरच मंदिर आहेत देवांची आणि तिथं पहाटे 5 पासूनच भजन, कीर्तन, अभंग, प्रवचन या गोष्टी सर्व चालू असतं. त्यामुळे ते जे काही शब्द कानावर पडलेले आहेत ते म्हणजे असे आपल्याला म्हणजे उच्चार येतात आपल्या तोंडून आणि छान असा आवाज देखील आहे असं मला वाटतं. म्हणजे आहेच वाटतं म्हणण्यापेक्षा माझा जो आवाज आहे तो खूप लोकांना म्हणजे आवडतो. त्यामुळेच मी कदाचित इथपर्यंत पोहोचले असेल. आणि स्वरसाई चॅनलवरचा माझा जो टॉपचा व्हिडिओ आहे तो तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. इतका तो छान व्हायरल झालेला आहे. जे मला पांडुरंगाने जी काही माझ्यामध्ये कला दिलेली आहे ती कला मी म्हणजे पुढं चालवत आहे, अशीच चालवत राहील. जो मला स्वामींचा आशीर्वाद आहे, साईबाबांचा आशीर्वाद आहे, या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि मला खूप आणखी पुढे देखील जायचं आहे. तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. ह्याही चॅनलला तितकंच प्रेम द्या. नक्कीच मी म्हणजे थोडेसे व्हिडिओ चालले की खूप प्रेरणा मिळते की आपण म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर आपले व्ह्यूवर्स जे आहेत ते छान पाहतात, कमेंट्स करतात. ही जी उत्सुकता आहे ती आणखीन वाढून जाते. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट्स वगैरे करत जा. तर आजचा व्हिडिओ आता आम्हाला जेवण वगैरे करायची भाजी होती तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गोष्टी शेअर कराव्यात. आणि गुलाबजामुन खरंच खूप छान झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.